मी दिव्या हुरकट महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत डिझाइन क्षेत्रातील नोकरी व्यवसायाच्या सुवर्ण संधी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सृजन कॉलेज ऑफ डिझाइनचे संचालक संतोष रासकर सर। सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। नमस्कार। भारतासारख्या देशातील युवकांसमोर सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती बेरोजगारीची। अगदी MPSC UPSC चे शिक्षण घेऊन तरुण शिपायाच्या जागेसाठी अर्ज करतात। अशा बातम्या आपण अनेक वेळा वाचल्या आहेत। नेहमीच्या पडतीतल्या करिअरच्या वाटांपेक्षा जरा वेगळ्या वाटेची निवड केली तर अधिक फायदा होऊ शकतो। अशाच एका वेगळ्या क्षेत्रातल्या करिअर विषयी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत पुण्यातील सृजन कॉलेज ऑफ डिझाइनचे कार्यकारी संचालक संतोष रासकर सर। डिझाइनगिरी या डिझाइन विषयक पुस्तकाचे लेखक, जगातील पहिल्या 3D ऐतिहासिक चित्रचरित्र शिवतेज संभाजीचे लेखक, दिग्दर्शक आणि संपादक ते आहेत। जम्मू काश्मीर मधील वीर योद्धा जनरल जोरावर सिंग या 3D ॲनिमेशन पटाचेही ते निर्माते दिग्दर्शक आहेत। विविध सामाजिक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। एक हाडाची शिक्षक प्रशिक्षक म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि आज आपल्याला मार्गदर्शन करायला सर इथे उपस्थित आहे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। नुकत्याच 12वीच्या परीक्षा पार पडल्या आहे सर आणि आज आपण एक नव्या करिअर विषयी बोलणार आहोत। तर 10वी नंतर 12वी नंतर आपण डिझाइनचा विचार करायला पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? खरं तर या प्रश्नाचं उत्तर एका छोट्या वेळामध्ये देणं अवघड आहे। त्याच्यासाठी एखाद्या ग्रंथाची गरज लागेल। कारण डिझाइनच्या विषयीची सामान्य माणसाची समज ही केवळ रांगोळी, मेहंदी किंवा भिंतीवरची चित्र, कागदावरची चित्र एवढ्यापुरती मर्यादित आहेत। परंतु डिजिटल तंत्रज्ञानामध्ये, नव्या युगामध्ये या डिझायनिंगनं माणसाच्या जीवनामध्ये इतका मोठा भाग व्यापून टाकलेला आहे। म्हणजे पूर्वी आपण चित्र फक्त डोळ्यांनी पाहू शकत होतो किंवा डिझाईन्स फक्त डोळ्यांनी पाहू शकत होतो, पण डिजिटायझेशनच्या युगामध्ये डिझायनिंग डोळ्यांनी पाहता येतं, कानांनी ऐकता येतं, नाकाने त्याचा वास घेता येतो आणि त्वचेला त्याचा स्पर्श जाणवतो। अशी आभासी प्रतिमा निर्माण करण्याची ताकद या डिझायनिंग क्षेत्रामध्ये आत्ताच्या काळामध्ये निर्माण झाली आहे। ही एक बाजू। त्यामुळे या ठिकाणी करिअरच्या एक वेगळ्या नव्या संधी लोकांना निर्माण होत आहेत। दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाजू डिझायनिंगच्या संदर्भात तुम्ही जर पाहिलं तर डिझायनिंगमुळं मानवी जीवनातल्या नाविन्याची सुरुवात होते। म्हणजे माणसाला जे काही नवं करायचं असतं किंवा ज्या ज्या गोष्टी मानवाला शोधायच्यात नव्या, त्या सगळ्यासाठी सगळ्यात पहिली सुरुवात त्याची डिझाईनपासून केली जाते। त्यामुळं प्रत्येक उद्योगाची गरज, प्रत्येक नवनिर्मितीची गरज माणसाच्या जीवनामध्ये डिझाईनमुळं पूर्ण होण्यास मदत होते। आणि याच अनुषंगानं डिझाईनला एक वेगळी ताकद कम्प्युटरच्या युगामध्ये मिळाली। ती डिजिटल साधनांमुळं, त्याच्यामध्ये आलेल्या नव्या नव्या तंत्रज्ञानामुळं। म्हणजे बऱ्याचदा आपण डिझायनिंगला फक्त आर्ट सेक्टर किंवा कलेचं क्षेत्र जे म्हणतो, तर आता नव्या युगामध्ये डिझायनिंग फक्त कलेचं क्षेत्र नाही आहे, तर डिझायनिंग एक इंजिनिअरिंग आहे। हे सगळ्यात पहिल्यांदा लोकांनी समजून घेतलं पाहिजे। म्हणजे डिझायनिंगच आहे, परंतु त्याला इंजिनिअरिंग तंत्रज्ञानाची जोड मिळालेली। स्वाभाविकपणे या क्षेत्रामध्ये ज्या काही रिक्वायरमेंट्स, म्हणजे नव्या संधी उपलब्ध होत आहेत आपल्याकडे आता, की करिअर म्हणून किंवा उद्योगांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत, म्हणजे अगदी प्रिंट मीडियापासून, डिजिटल मीडियापासून तर चित्रपट, त्यानंतर प्रोडक्ट डिझायनिंगपासून सर्व प्रकारच्या उद्योगांमध्ये अशा रोजगाराच्या संधी यापूर्वी डिझायनिंगमध्ये नव्हत्या। आणि आता आपल्याकडे जर आपण पाहिलं तर ही एक बाजू झाली। दुसरी जर आपण सगळ्यात महत्त्वाची बाजू बघितली तर जगाच्या दृष्टीनं भारत हा देश जो आहे तो AVGCचा हब आहे किंवा डिझाईनच्या दृष्टीनं सर्व्हिस सेक्टर म्हणून किंवा प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टीने भारत हब बनतोय। म्हणजे कोविडच्या नंतर तर ही परिस्थिती खूप आणखीन सुधारलेली आहे आणि त्यामुळंच भारताला या क्षेत्रात खूप काम करण्याची संधी आहे। आणि दुसरी बाजू तुम्ही म्हणजे हे मी फक्त सांगतोय असं नाही, तर भारताच्या यावर्षीच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामननी या क्षेत्रासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली। त्यानंतर बजेटवरच्या आपल्या स्वतःच्या विश्लेषणामध्ये भारताच्या पंतप्रधानांनी या क्षेत्रामध्ये करिअरचं खूप स्कोप आहे असं त्यांनी सांगितलं। मग आता या क्षेत्रामध्ये करिअरच्या किती संधी आहेत हे पुन्हा पुन्हा वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं।
अगदी सर, एवढं सगळं असूनही आत्ता पण डिझाईन कडे करिअरच्या दृष्टिकोनातून खूपच कमी लोक बघतात. मे बी यामुळे की कोणासाठी या संधी उपलब्ध आहेत किंवा कशा उपलब्ध आहे हे त्यांना माहिती नाही. तर ते एकदा जरा आम्हाला थोडक्यात सांगा. मुळात डिझाईनमधल्या करिअरची संधी प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे त्यातला पहिला एक परसेप्शन लोकांचं असं असतं किंवा धारणा अशी असते की डिझाईनमध्ये करिअर करायचं म्हणजे माझं स्वतःची चित्रकला चांगली असली पाहिजे. तर नव्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये चित्रकला चांगली असणं आवश्यक आहे, हा काही लोकांसाठी किंवा काही त्याच्यातल्या जॉब प्रोफाईलसाठी आवश्यक गोष्ट आहे. परंतु इतर अनेक प्रकारच्या जॉब प्रोफाईल्स डिझाईन्समध्ये आहेत. म्हणजे एकूण 74 प्रकारच्या जॉब प्रोफाईल्स या डिझायनिंग क्षेत्रामध्ये आता तयार होतात. म्हणजे माझ्याकडे यादी आहे त्याप्रमाणे. तर या जॉब प्रोफाईल्समध्ये आपण जर पाहिलं तर काहीच लोक फक्त डिझायनर किंवा ड्रॉइंग आर्टिस्ट लागतात, बाकी टेक्निशियन लागतात, तंत्रज्ञ लागतात. त्यामुळं एक तर डिझाईनचं करिअर हे सर्वांसाठी आहे. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, म्हणजे मला हा विषय आवडत नाही, मला तो विषय आवडत नाही, अशा सगळ्या चॉईस असणाऱ्या लोकांना या क्षेत्रातलं करिअर करण्याची संधी आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये आपल्याकडची जी ट्रॅडिशनल समज म्हणजे पारंपरिक समज आहे की 10वी किंवा 12वी शिक्षण झालेला एक लेबर लेवलचा जॉब द्यायचा, पदवी झालेला थोडासा ऑपरेशनमधला जॉब द्यायचा किंवा मास्टर झालेला MBA मॅनेजर लेवलचे जॉब द्यायचे, त्या पुढं अशी ही पद्धती यामध्ये मोडून निघते. म्हणजे डिझायनिंग क्षेत्रामध्ये तुमच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनपेक्षा तुमच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. तुम्ही 10वी नंतर जरी एखादं चांगलं शिक्षण घेतलं, 6, 8, 10, 1-2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, पण तुमची गुणवत्ता उत्तम असेल, तुमची समज उत्तम असेल आणि तुम्ही चांगलं काम करू शकत असाल तर तुम्ही या ठिकाणी खूप मोठ्या पदावर पण जाऊ शकता. अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे माझ्या स्वतःच्या गेल्या 16 वर्षातल्या सृजन कॉलेजमधली आमच्या अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत की त्यांचं अकॅडमिक एज्युकेशन ज्याला म्हणतो ते थोडंच आहे, परंतु त्यांची गुणवत्ता जास्त असल्यामुळे ते त्यांच्या आयुष्यातली प्रगती खूप करतात. म्हणजे अनेक विद्यार्थी आता येतात परत माझ्याकडे. म्हणजे मागच्या वर्षी 2 विद्यार्थी माझ्याकडे आलेत की सर आम्ही त्यावेळेस केलं नव्हतं ग्रॅज्युएशन, पण आता वाटतं थोडासा वेळ काढून ग्रॅज्युएशन करावं. पण ती मुलं त्यांच्या प्रोफेशनल करिअरमध्ये खूप पुढे आहेत. त्यामुळे इथे शैक्षणिक संधींचा म्हणजे आवश्यकता किती आहे त्यापेक्षा या ठिकाणी तुम्हाला काय स्किल्स मिळवले पाहिजेत किंवा काय तुमची प्रोडक्टिव्ह ॲबिलिटी तयार झाली पाहिजे याचा विद्यार्थ्यांनी जास्त विचार करावा. त्यामुळे इथे तुम्ही जेव्हा येता तर प्रत्येकाला इकडे काही ना काही संधी आहे. प्रत्येकाला. म्हणजे असा कुठलाच वर्ग नाही आहे की याला ॲनिमेशनमध्ये किंवा डिझाईनमध्ये किंवा ग्राफिक्समध्ये कामच मिळणार नाही. ह्याचं आपल्याकडे असतं ना, बाकी IQ बघायची पद्धत, ॲप्टिट्यूड बघायची पद्धत, ह्याला हे जमेल का, त्याला ते जमेल का, ते इथे लागू होत नाही. कारण इथे हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, सगळं आहे. त्यामुळे प्रत्येकाला संधी इथं मिळेल असं मला वाटतं. आत्ता जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येकाला संधी मिळेल इथे असं तुम्हाला वाटतं, पण प्रत्येकाला ही संधी निश्चितपणे मिळो म्हणून विद्यार्थ्यांना काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात का, काही कष्ट घ्यावे लागतात का, किंवा काय घ्यायला हवेत? बरोबर. मुळात काय, डिझायनिंग म्हटल्यानंतर अनेक लोकांना असं वाटतं की मी आर्टिस्ट बनलो पाहिजे. तर आर्टिस्ट बनणं ही महत्त्वाचीच प्रक्रिया आहे. त्याच्याबरोबरीने तुम्ही टेक्निशियन बनणं ही पण दुसरी महत्त्वाची प्रक्रिया आहे. हे मागच्या संभाषणात आपल्याला लक्षात आलं असेल. परंतु जेव्हा मी स्वतः 16 वर्षापासून कॉलेज चालवतो, त्यामुळं या क्षेत्रातले उद्योग करणारे, व्यवसाय करणारे अनेक लोकांशी मी जेव्हा संपर्क साधतो तेव्हा एक लक्षात येतं की तिथं जे काम करायला लोक जातात त्यांच्याकडं नुसते आर्टिस्ट असून भागणार नाही. त्या ठिकाणी लोकांना आर्टिस्ट असण्याबरोबर ते प्रोफेशनल आर्टिस्ट, त्यांना व्यावसायिक गुणवत्ता समजली पाहिजे. आपल्या प्रोडक्टला निर्माण करण्यासाठी आपण दिलेला वेळ, आपण त्या प्रोडक्टला किती वेळात डिलिव्हर करणार आहोत, त्याची किंमत काय असू शकते आणि त्याच्यासाठी आपण किती, तर ही प्रोफेशनल क्वालिटीज असेल. त्याच्यानंतर त्या सगळ्या आर्टिस्टमध्ये एक टीचिंग ॲबिलिटी असली पाहिजे. कारण आजचं डिझाईन जे आहे ना, ते एक माणूस सगळं डिझायनिंग करू शकत नाही. म्हणजे छोटासा कम्प्युटरचा माऊस आहे ना, त्याचं डिझायनिंग करण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे तंत्रज्ञ, अनेक प्रकारचे डिझायनर एकत्र येऊन काम करतात, तेव्हा तो तयार होतो. त्यामुळं टीममध्ये काम करण्यासाठी एकमेकांना प्रबोधित करण्याची, एकमेकांना शिकवण्याची वृत्ती, एकमेकांबरोबर काम करण्याची वृत्ती लोकांमध्ये असली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये लीडरशिप पण आली पाहिजे, टीम मॅनेजमेंट पण आलं पाहिजे. अशा अनेक प्रकारच्या क्वालिटीज या सगळ्या लोकांमध्ये डेव्हलप झाल्या पाहिजेत. दुर्दैवानं मी एक निश्चित सांगतो की आपल्याकडं डिझायनिंग, मुळात म्हणजे डिझायनिंग हा विषय किंवा अगदी शालेय एज्युकेशनमध्ये सुद्धा चित्रकला हा आपला ऑप्शनचा विषय. त्यामुळं या सगळ्या विषयाकडे आपल्या बेसिक एज्युकेशनमध्ये आपण दुर्लक्ष करूनच वरपर्यंत शिक्षण केलं. आणि आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये अनेक लोक फक्त ठराविक तू आर्टिस्ट बनण्यासाठी शिकायला आलेलं या भावनेने शिकवत असल्यामुळे इंडस्ट्रीला ॲक्च्युअल ज्या गुणवत्तेची आणि ज्या दर्जाची लोक हवी आहेत काम करायला ती मिळत नाही आहेत. तर फक्त टेक्निकली तुम्ही एक तर सॉफ्टवेअर शिकता किंवा खूप ड्रॉइंग शिकता एवढ्यानी भागणार नाही.
म्हणजे अनेकदा मी सॉफ्टवेअर शिकलो म्हणजे मी अमकं झालो, मी सॉफ्टवेअर शिकलो म्हणजे मी ग्राफिक डिझायनर झालो, असंही नाही आहे. फक्त सॉफ्टवेअर शिकून होणार नाही, फक्त ड्रॉइंग किंवा आर्ट किंवा डिझाईन शिकून होणार नाही आहे, तर त्याला इतर अनेक गोष्टी तुम्हाला जोडून आणाव्या लागतील आणि तेव्हाच तुम्हाला या क्षेत्रातलं करिअर करता येणार हे लक्षात घेतलं पाहिजे. अगदी सर, डिझाईनमध्ये नवनिर्मिती खूप महत्त्वाची असते. आपल्या आयडिया जनरेट होणं खूप महत्त्वाचं असतं, नवीन नवीन आयडियाज येणं, आणि त्याचसोबत डिझायनिंगमध्ये नवीन नवीन सॉफ्टवेअर्स पण येऊ लागले आहेत. तर त्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजे विद्यार्थ्यांनी देखील, आणि टीचर्सकडून त्यांना कसा सपोर्ट असतो? मुळात एक लक्षात आहे की आपल्याकडं मागच्या काही वर्षांमध्ये आपण एक नव्या प्रकारच्या शैक्षणिक विचारधारेचा एक प्रभाव आपल्यामध्ये निर्माण केला आहे की कौशल्य विकासाची भूमिका आपण घेतलेली आहे. डिझायनिंग सारख्या क्षेत्रामध्ये डिझायनिंग ही सृजनशील गोष्ट आहे. म्हणजे माझ्या कॉलेजचं नाव सृजन आहे, त्यामुळं सृजनशील जी गोष्ट आहे ती फक्त स्किल्सशी संबंधित असू शकत नाही. सृजनशील गोष्टीला नवीन निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे, आणि जेव्हा नवीन निर्माण करायचं असतं तेव्हा तुमची उत्पादकता म्हणजे निर्मिती क्षमता आणि त्याच्याबरोबर नव्याचा शोध घेण्याची क्षमता म्हणजे रिसर्च करण्याची क्षमता या दोन क्षमता तुमच्या डेव्हलप झाल्या पाहिजेत परत. त्यामुळं या दोन क्षमता डेव्हलप होण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची विचार करण्याची प्रक्रिया ही उत्तम डेव्हलप होणं गरजेचं आहे. सॉफ्टवेअर शिकण्यामध्ये ही फक्त सॉफ्टवेअर जर तुम्ही शिकलात तर ही प्रक्रिया कधीच डेव्हलप होत नाही. फक्त सॉफ्टवेअर शिकलेला व्यक्ती म्हणजे मला एक्स नावाचं किंवा ए नावाचं सॉफ्टवेअर फार भारी येतं तर तो माणूस त्या क्षेत्रात काम करू शकतो, कारण आता माणसं कमी आहेत म्हणून काम देतील त्याला, पण त्याला लेबर लेवलचं काम मिळेल, त्याला क्रिएटिव्ह लेवलचं काम मिळेल. म्हणजे आम्हाला हे करून पाहिजे, हे असं पाहिजे, एवढंच करतो, बाकी तुझं डोकं लावू नको. आपल्याला एक संधी आहे या देशामध्ये. ही क्षेत्र येणाऱ्या काळात 2030 पर्यंत सामान्यपणे 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहे. 6,000 कोटी रुपयांची उलाढाल या क्षेत्रातल्या फक्त एका सेक्टरमध्ये AVGC सेक्टरमध्ये आता होते आपल्याकडे. बाकीचे सेक्टर तर मी मोजलेच नाहीत. म्हणजे एकूण सगळं जर शोधलं तर 20,000 कोटी रुपये वगैरे अशी उलाढाल या देशामध्ये आपल्या देशामध्ये ह्या क्षेत्रात डिझायनिंग क्षेत्रामध्ये होते, हे लोकांना माहीत नाही आहे. पण मग या क्षेत्राच्या दृष्टीनं रिसर्च ओरिएंटेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं स्किल, फक्त स्किलचा विचार न करता स्किलच्या पुढचा विचार करायला पाहिजे, ज्याला आपण असं म्हणू शकतो प्रोडक्टिव्हिटी आणि रिसर्च ओरिएंटेड एज्युकेशन. आणि त्याचा विचार निश्चितच सृजन कॉलेजमध्ये केला जातो. आणि म्हणूनच म्हणजे त्याच्यावर मी एक फक्त गोष्ट सांगतो की सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काही तुमचं डिझायनिंगमधल्या करिअरच्या बाबतीत निर्णय घ्यायचा तो घ्या, किंवा कुठलाही करिअर. एकदा फक्त आमच्या सृजनच्या वेबसाईटवर जाऊन इन्स्पिरेटर्स म्हणून एक बटन दिलेलं आहे, त्या बटनवर माझ्या विद्यार्थ्यांच्या गेल्या काही वर्षातल्या काही विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरीज मी पब्लिश केलेल्या आहेत. ते एकदा बघा. त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये लेबर लेवलचा स्वतःचे व्यवसाय उभी करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केली गेली आणि ते उत्तम यशस्वी आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे डिझायनिंग क्षेत्रात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डिझायनिंग क्षेत्रात जॉब तर मिळतातच आहेत, म्हणजे प्रचंड नोकऱ्या उपलब्ध आहेत, परंतु या क्षेत्रामध्ये स्वतःचे व्यवसाय उभे करण्याची आणि ते व्यवसाय अतिशय कमी भांडवलात उभे राहू शकतात. हा दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन इन्क्युबेशनचा येतो. चौथा ऑप्शन फ्रीलान्सिंगचा येतो. म्हणजे इतर तुम्ही शिक्षण जेव्हा घेता तुम्हाला एकच ऑप्शन मिळतं, जॉब मिळवा, किंवा जास्तीत जास्त तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करू शकाल किंवा मोठा व्यवसाय करू शकाल. पण हे क्षेत्र जे आहे डिझायनिंगचं ते तुम्हाला 4 प्रकारच्या संधी देतं आणि त्याही इतक्या भरभरून आहेत. त्यामुळे ही सुवर्ण संधी आहे. अगदी. नुकतंच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि काही लोकांच्या अपेक्षेप्रमाणे तो रिझल्ट नाही आहे, तर निराश होण्याची अजिबातच गरज नाही. आणि जसं सरांनी सांगितलं की एव्हरेज स्टुडंट असतात किंवा आम्हाला कमी पर्सेंटेज मिळाले आहेत याकडे लक्ष न देता तुमच्या गुणवत्तेवर हे सगळं अवलंबून आहे. तर नक्कीच एकदा तुम्ही सरांना संपर्क करायला हवा. तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची गुणवत्ता इकडे असेल तर एकदा नक्कीच सरांना संपर्क करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि या क्षेत्रात तुम्ही करिअर करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच एकदा विचार करून सरांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायला काहीच हरकत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते. पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डिझाईन क्षेत्रातील नोकरी व्यवसायाच्या सुवर्ण संधी या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत संतोष रासकर सर. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आता प्रेक्षकांना जे ऐकायचं आहे ते मला तुम्हाला विचारायचं आहे की सृजन कॉलेजमध्ये नेमके काय काय पर्याय उपलब्ध आहे डिझाईन करिअरशी रिलेटेड? आपल्याकडच्या पारंपरिक एज्युकेशनमध्ये सामान्यपणे लोकांना ज्या एज्युकेशन मेथडमध्ये जायला आवडतं त्या 10वी नंतर, म्हणजे ज्या विद्यार्थ्याची 10वीची परीक्षा झाली आहे, तो 10वी पास झालेला आहे, अशा विद्यार्थ्यासाठी सृजन कॉलेज ऑफ डिझाईनमध्ये डिप्लोमा इन कम्प्युटर ॲनिमेशन असा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा
डिप्लोमा आहे, हा 2 वर्षाचा डिप्लोमा. याचं सर्टिफिकेट जे मिळतं ते 12वी समकक्ष असतं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी 11वी-12वी न करता हा डिप्लोमा केला तरी तो 12वी पास झाला असं मानलं जाऊ शकतं, जे इतर पद्धती. त्यामुळे हा एक अत्यंत चांगला ऑप्शन डिप्लोमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी डिझायनिंगमधला या पर्टिक्युलरली ॲनिमेशन क्षेत्रातला विद्यार्थ्यांना मिळाला. आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना जास्त होतो, कारण या क्षेत्रामध्ये तुम्ही शिकत असताना किंवा तुम्ही शिकल्यानंतर काम केल्याचा अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा काउंट केला जातो. किती एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडं. आणि मग जर एखादा विद्यार्थी 10वी नंतर हा अभ्यासक्रम पूर्ण करतो तर त्याला एक्सपिरियन्स जो त्याच्या आयुष्यात पुढे आहे तो जास्त मिळणार आहे. त्या दृष्टीने हा डिप्लोमा त्याच्या दृष्टीने चांगला. परंतु या डिप्लोमाला आमच्याकडे 25च सीट्स मंजूर आहेत. त्यानंतर 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे डिग्री आहे. 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग करणारी अनेक मुलं असतात. आणि आता इंजिनिअरिंगमध्ये काही परिस्थिती आहे, सगळ्या पालकांना कळून चुकलं आहे, विद्यार्थ्यांना कळून चुकलं आहे. त्यामुळे अनेक लोक डिप्लोमा इंजिनिअरिंग करणारे लोक डिप्लोमानंतर मार्ग बदलू इच्छितात. तर त्यांच्यासाठी सुद्धा या डिग्रीला ॲडमिशन उपलब्ध आहे. 12वी नंतर आपण आमच्याकडे डिग्री इन ॲनिमेशन अशा UGC रेकग्नाइज्ड 2 प्रकारच्या डिग्री आमच्याकडं उपलब्ध आहेत. त्या डिग्रीजला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर काही ॲटोनॉमस, म्हणजे तुम्ही जर या सगळ्या क्षेत्रामध्ये 12वी झाली गेल्या वर्षी किंवा मागच्या अशा आधीच्या काळात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी डिग्री त्यांची दुसरीकडे कुठंतरी होणारच आहे कुठली ना कुठली. परंतु व्यावसायिक कौशल्य, प्रोफेशनल स्किल्स डेव्हलप होण्यासाठी त्यांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर अशाही विद्यार्थ्यांसाठी काही ॲटोनॉमस कोर्सेस आपले उपलब्ध आहेत, ज्याला ॲडोबी आणि ऑटोडेस्क या सॉफ्टवेअर तंत्रज्ञ कंपन्या आहेत. यांच्या इंटरनॅशनल एक्झामिनेशन्सला आम्ही विद्यार्थ्यांना बसून त्यांचं सर्टिफिकेशन करून घेतो. असे वेगवेगळे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, ग्राफिक्स, वेब डिझायनिंग या सगळ्या क्षेत्रातले. आणि त्याच्याबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचं एक वेगळं डिझायनिंगमधलं महत्त्वाचं अंग इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रातले अभ्यासक्रम, इंटेरियर डिझायनिंगची सुद्धा डिग्री सृजन कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकतं. सामान्यपणे या क्षेत्रात मी काय शिकावं याच्या संदर्भातलं आत्ता लोकांना प्रबोधन फारशी माहिती नसल्यामुळं आम्ही पालकांना, विद्यार्थ्यांना हेच अपील करू इच्छितो की तुम्ही एकदा आमच्या कॉलेजला भेट द्या, आमच्या काउन्सिलर्स बरोबर बोला किंवा फोनवर संपर्क साधा तुम्ही. आणि मग तुमच्या बॅकग्राऊंडला तुमची ॲबिलिटीज, तुमच्या सगळ्या तुमचा इंटरेस्ट, तुमचा कल, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही योग्य असेल असा पर्याय आम्ही तुम्हाला सुचवू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं की खूप छान जाहिरात पाहून, खूप चांगलं प्रमोशन पाहून, असं इंटरव्ह्यू पाहून लोक प्रभावित होतात आणि एखादी चुकीची गोष्ट निवडून जातात. असं होऊ नये. मी सृजनमध्ये गेल्या 16 वर्षात प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करतो, त्यांना योग्य पद्धतीचा सल्ला दिला जातो आणि त्या सल्ल्याचा नक्की त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग म्हणजे त्यांचा कोर्स कुठला असावा पर्टिक्युलरली यात मला फक्त एकच गोष्ट सांगायची, आपल्याकडे एक नवा म्हणजे कुठलेही उद्योग किंवा कुठलंही क्षेत्र नव्यानं पुढं आलं की एक भुरटेपणा लोकांचा सुरू होतो. माफ करा, थोडासा अवघड शब्द वापरला मी, पण तो भुरटेपणा म्हणजे या क्षेत्रात अगदी बेसिक शिक्षण सुरू व्हायच्या अगोदर आम्ही तुम्हाला स्पेशलायझेशन शिकवतो. तर अशा सांगणाऱ्या लोकांपासून सुद्धा तुम्ही कृपया सावध राहा, कारण डिझायनिंगचं बेसिकच तुमचं ज्ञान तयार झालं नाही तर तुम्ही स्पेशलायझेशन कसं करणार, एक मुद्दा असतो. आणि डिझायनिंगमधलं स्पेशलायझेशन असं काही 2-3 वर्षाच्या अभ्यासक्रमात कधीच होऊ शकत नाही किंवा 6 महिन्याच्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये कधीच होऊ शकत नाही. ते वर्षानुवर्ष काम केल्यानंतरच्या अनुभवानंतर तयार होणारी गोष्ट आहे तुमची एखाद्या क्षेत्रातली. त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही जेव्हा येता तर सगळ्या पालक आणि विद्यार्थ्यांना पहिला तुमचा बेस किंवा रूट मजबूत करा. ते रूट्स आणि बेस तुमचा जर मजबूत झाला म्हणजे तुम्ही जॅक ऑफ ऑल आधी बनण्याचा प्रयत्न करा. मला सगळं व्यवस्थित माहिती आहे. ते जॅक ऑफ ऑल जर तुम्ही सगळं व्यवस्थित माहिती करून घेतलं तर या क्षेत्रातल्या करिअरला तुम्हाला जगात कोणी थांबवू शकणार नाही. इतक्या चांगल्या करिअरच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. अगदी सर. आणि सर, जसं मी मगापासूनच सांगते की आत्ता 12वी झाली आहे, तर 12वीच्या परीक्षा झाल्यात, रिझल्ट आलेत, तर मुलं शोधतायत नवीन करिअर्सच्या संधी. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी तुमचा काय संदेश आहे? खरं तर मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली, 2 अंगाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण करिअर निवडताना आपला म्हणजे मी सुद्धा पालक आहे, तर मी माझ्या काळात काय होतं याचा विचार करून मी माझ्या मुलावर गोष्ट लादतोय का. मी त्याच ट्रॅडिशनल गोष्टी, तू इंजिनिअरिंगच कर, तू हेच कर, किंवा माझ्या पालकांच्या इथे. तर त्यामुळं तो जो विचार आहे तो तर म्हणजे मला असं वाटतं की तो कर्मठपणा झाला. तो कर्मठपणा पहिल्यांदा पालकांनी सोडला पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, नव्या कोणत्या क्षेत्रांना
संधी उपलब्ध झालेल्या आहेत याची माहिती पालकांनी घेतली पाहिजे. विद्यार्थी पालकासमोर माहिती घेऊन जातात तर विद्यार्थी सगळी माहिती घेऊन जात नाही, त्यांना जे कोणी छोटी माहिती सांगतो तेवढी घेऊन पालकांसमोर जातात. त्यामुळे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आज कशाला संधी आहे फक्त याचा विचार करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज कशाला संधी आहे याचा विचार करू नका. तुमच्या मुलाचं शिक्षण 3 वर्षांनी पूर्ण होणार आहे किंवा 4 वर्षांनी पूर्ण होणार आहे, ते जेव्हा पूर्ण होणार आहे तेव्हा कशाला संधी असतील. नाही तर आज एखाद्या क्षेत्रामध्ये आज साम टीव्हीमध्ये 4 अँकरची गरज असेल तर 4 लोकांना संधी मिळेल, पण 4 वर्षांनी एकालाही संधी नसेल तर मग तेव्हा अँकर बनून उपयोग काय, तेव्हा BCJ करून म्हणजे पत्रकारितेचा अभ्यासक्रम करून काय. त्यामुळे 4 वर्षांनी कशाला असं तुमच्या मुलाचं शिक्षण जेव्हा पूर्ण होणार आहे त्यामध्ये कशाला संधी आहे याचा विचार केला पाहिजे. आणि हा जर विचार तुम्ही केला तर त्याचं उत्तर तुम्हाला एकदम सोपं सापडणार आहे. पहिलं उत्तर प्रायोरिटी लेवलला डिझाईन या क्षेत्रातलं ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेम डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, वेब डिझायनिंग, UI UX आणि याच्या पुढचं आर्टिफिशियल रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी किंवा एक्सटेंडेड रियालिटी या क्षेत्रांमध्ये ज्या करिअरच्या संधी, रोजगाराच्या संधी आणि म्हणजे आयुष्य सुखी करणारं म्हणजे समाधान देणारं, की जेव्हा माझा एखादा विद्यार्थी 2 वर्षापूर्वी शिकलेला एखादा विद्यार्थी तुम्ही 2 वर्षाच्या शिक्षणानंतर तुमच्या एखाद्या चित्रपटाच्या स्क्रीनवर तो त्या चित्रपटाच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करताना त्याचं जी टायटलमध्ये नाव येतं, क्रेडिट लिस्टमध्ये नाव येतं, तेव्हा ते त्या विद्यार्थ्यासाठी समाधानाची बाब असते, त्याच्या पालकांसाठी, त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या नातेवाईक. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला नुसतंच करिअर नाही मिळणार आहे तर चांगल्या प्रकारचा पैसा, चांगल्या प्रकारचा सन्मान, चांगल्या प्रकारचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी मी एक सांगेल की एक तर सगळ्यात पहिलं तुम्ही व्यवस्थित माहिती घ्या. डिझाईन क्षेत्रातल्या करिअरची संधी फार तुम्हाला चांगली आहे या सध्याच्या काळामध्ये. आणि दुसरा शेवटचा की या सगळ्या परिस्थितीमध्ये सृजनमध्ये जर तुम्ही शिकायला आलात तर तुम्हाला सर्वोत्तम करिअर देण्याची जबाबदारी माझी आहे. मी खात्रीशीर तुम्हाला सांगतो की अत्यंत सुंदर करिअर तुम्हाला देऊ याची खात्री देतो. धन्यवाद. अगदी सर. जाता जाता फक्त आम्हाला एवढं सांगा, नुकतंच तुमचं पुस्तक प्रकाशित झालंय डिझाईनगिरी, तर ते कुठे उपलब्ध आहे का ऑनलाईन प्लॅटफॉर्म? डिझाईनगिरी हे पुस्तक लोकांना अतिशय स्वस्तात उपलब्ध व्हावं त्यामुळे ते आम्ही कुठल्याही बुक स्टॉलमध्ये उपलब्ध करून दिलेलं नाहीये. तुम्ही आमच्या कॉलेजवर कुठल्याही कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा, तुमचा पत्ता पाठवा, आम्ही तुम्हाला ते पुस्तक पाठवण्याची व्यवस्था करू. परंतु ते पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. अगदी सर, असं मला वाटतं. खूप छान असं मार्गदर्शन आज सरांनी आपल्याला दिले आहे. नवीन ज्या करिअर्सच्या संधी आहेत त्या संबंधित सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे, याचा लाभ घेतला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच एकदा संपर्क साधा. आणि सृजन कॉलेज ऑफ डिझायनिंग विषयी अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा इथे ॲडमिशन घ्यायची असेल, काय प्रोसिजर आहे, हे सगळं तुम्हाला या संपर्क क्रमांकाद्वारे कळेल. सर, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी मनापासून आभार. आणि महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.